नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण। प्रजासत्ताक दिन। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला। नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, माझे नाव प्रीता आहे। सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्र हो, आज 26 जानेवारी आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत। हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आहे। प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, परंतु या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला तो 26 जानेवारी 1950 रोजी। कारण या दिवशी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली। या दिवसापासून भारतात लोकशाही सुरू झाली। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व एकता या तत्वांवर आधारित आहे। संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले। त्यांना आपण वीर सलामी देऊया। हा दिवस आपल्या देशासाठी लढलेल्या देशभक्तांची, शूरवीरांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो। आपण सर्वांनी नेहमी आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे व देशहितकारक कार्य केले पाहिजे। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।